गुड मॉर्निंग एव्हरीवन. गेल्या लेक्चरला आपण डिफ्युजन हा पॉईंट बघितला. डिफ्युजन मीन्स द मोमेंट ऑफ आयन और ॲटम or molecules of the substance from the region of their higher concentration to the region of their lower concentration. That means the diffusion. ओके, मग डिफ्युजन नंतर आपण डिफ्युजन प्रेशर बघितलं, मीन्स DP. तर DP म्हणजे काय, तर काय असणार आहे, डिफ्युजन प्रेशर. हा जो डिफ्युजन प्रेशर असतो, हा डिफ्युजन प्रेशर नंबर ऑफ डिफ्युजन पार्टिकल्सशी काय असणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, हे बघितलं. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये जो काही डिफरन्स तयार होतो कशामध्ये, तर डिफ्युजन प्रेशर जो असेल, डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट अँड डिफ्युजन प्रेशर ऑफ सॉल्वंट इन द सोल्युशन, याच्यामधला डिफरन्स म्हणजे काय, DPD, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट किंवा सक्शन पंप म्हटलं जातं त्याला. हे आपण गेल्या लेक्चरला बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण ऑस्मॉसिस ही टर्म बघितली. तर ऑस्मॉसिस म्हणजे काय असणार आहे, सेम ॲज टू डिफ्युजन बट देर इज अ नीड ऑफ द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. डिफ्युजन ऑफ द सॉल्वंट थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड द ऑस्मॉसिस. मग आता हे जे काही ऑस्मॉसिस आहे ते ऑस्मॉसिस आपण बघितलं. मग त्या ऑस्मॉसिसमध्ये परत आपण त्याच्यामध्ये काय बघितलं होतं, कॉन्सन्ट्रेशन जे असणार आहे विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन, ऑस्मॉटिक मायग्रेशन जे होत असतात ते मायग्रेशन तीन टाईपचे असतात किंवा 3 टाईपचे कॉन्सन्ट्रेशनवरून ऑस्मॉटिक मायग्रेशन होत असतात. कोणते, तर बघितलं होतं ते हायपोटॉनिक, हायपरटॉनिक आणि आयसोटॉनिक. हायपोटॉनिक, हायपरटॉनिक अँड आयसोटॉनिक हे 3 टाईपचे काय बघितले होते आपण, कॉन्सन्ट्रेशनच्या आधारावर ऑस्मॉटिक मायग्रेशन जे होतं त्याचे टाईप बघितलेले होते. मग आता त्यातलं जे पहिलं आहे हायपोटॉनिक, हायपोटॉनिकमध्ये काय असणार आहे, वीक सोल्युशन असणार आहे, ओके, किंवा स्ट्रॉंग सॉल्वंट त्याच्यामध्ये असणार आहे, हॅविंग द लो ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन. हायपोटॉनिक म्हणजे काय असणार आहे, स्ट्रॉंग सोल्युशन असणार आहे, सॉल्यूट जास्त असणार आहे, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये जास्त असणार आहे. आणि आयसोटॉनिक म्हणजे काय, तर हायपोटॉनिक पण नाही आणि हायपरटॉनिक पण नाही, दोन्हीच्या मधला जो असेल, एका समपातळीमध्ये काय असणार आहे, सॉल्यूट असणार आहे आणि सॉल्वंट असणार आहे, ते असणार आहे आयसोटॉनिक. याच्यानंतर आपण ऑस्मॉसिसचे 2 टाईप बघितलेले होते, एक्झो ऑस्मॉसिस आणि एंडो ऑस्मॉसिस. ओके, देर आर द 2 टाईप्स ऑफ द ऑस्मॉसिस. आफ्टर दॅट वी सी अबाउट द ऑस्मॉटिक प्रेशर, OP, ऑस्मॉटिक प्रेशर विच इज एक्झर्टेड due to the osmosis. Okay, and that this is the equations which are formed at the time of the osmotic pressure. DPD is equal to OP and TP. DPD म्हणजे काय, डिफरन्स असणार आहे कशामधला, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट असणार आहे ऑस्मॉटिक प्रेशर आणि टर्गर प्रेशरमधला. टर्गर प्रेशर इज इक्वल टू वॉल प्रेशर. सो द DPD इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशर मायनस WP मीन्स वॉल प्रेशर. फ्लासिड सेल जेव्हा असते तेव्हा टर्गर प्रेशर 0 असतो, म्हणजे त्या सेल वॉलवर जो काही प्रेशर पाहिजे तो 0 असतो, त्यामुळं DPD इज इक्वल टू OP. अँड व्हेन द टर्जिड सेल, दॅट टाइम द डिफरन्स इज 0 बिकॉज TP इज इक्वल टू OP, टर्गर प्रेशर इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशर. इथंपर्यंत आपण काल बघितलेलं होतं. नाऊ वी हॅव टू सी अबाउट द importance or the significance of the turgor pressure. We have to know that. Okay, the importance मध्ये काय, it keep cells and organelles stretched, provides support to the non-woody tissue. आता टर्गर प्रेशर म्हणजे काय असणार आहे, द प्रेशर विच इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझममधून जो प्रेशर काय केला जातो त्या सेल मेम्ब्रेनवर दिला जातो त्याला म्हटलं जातं टर्गर प्रेशर. ओके, इट कीप सेल अँड सेल ऑर्गॅनली स्ट्रेचड. त्यामुळे ते जे काही सेल असेल किंवा सेल ऑर्गॅनली असेल ते स्ट्रेच होते आणि त्यामुळं त्या नॉन वुडी टिश्यू जो असतो त्याला सपोर्ट मिळतो. ओके, दुसरा, इट इज इसेन्शियल फॉर सेल एनलार्जमेंट ड्युरिंग ग्रोथ. सेल एनलार्जमेंट, सेलची ग्रोथ होण्याच्या वेळी हा टर्गर प्रेशर त्याला हेल्प करत असतो, कारण सायटोप्लाझम वाढत असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन जे असणार आहे ते सुद्धा काय होत असतं, वाढत असतं.
आणि हे वाढताना त्याला मदत कोण करतं? टर्गर प्रेशर. ओके. नंतर इट मेंटेन द शेप ऑफ द सेल. जो काही सेल असेल तिथं सेलचा शेप मेंटेन करायचं काम टर्गर प्रेशर करतं. त्यामुळं त्या सेल मेम्ब्रेनला एक ठराविक काय होणार आहे? स्ट्रक्चर येणार आहे. अँड इट फॅसिलिटेट ओपनिंग अँड क्लोजिंग द स्टोमा. स्टोमा जे असेल, स्टोमा म्हणजे स्टोमॅटा आहे, हे ओपन किंवा क्लोज होण्यासाठी हे हेल्प करत असतं टर्गर प्रेशर. ओके. नाव द इम्पॉर्टन्स ऑफ द ऑस्मॉसिस. आता ऑस्मॉसिस म्हणजे आपण बघितलेलं त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे? इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर इन टू द रूट. जर ऑस्मॉसिस झालं नसतं तर वॉटरचं ॲब्सॉर्प्शन झालं नसतं रूटमधून. इफ देर इज नो ऑस्मॉसिस देर इज नो absorption of water into the root. Okay, this is the first importance of the osmosis. Second, it maintain the turgidity of cell. सेलला टर्जिड ठेवणे, टाईट ठेवणे, सेलचं स्ट्रक्चर अगदी आहे तसं ठेवणे, व्यवस्थित ठेवणे, सेल मेम्ब्रेन टाईट ठेवणे, म्हणजे त्याला कोणत्याही टाईपची फ्लॅसिडिटी येऊ नये, सुरकुत्या पडू नये, ह्यासाठी हे ऑस्मॉसिस गरजेचं आहे. जसं एवढं त्याच्यामधून वॉटर लॉस होईल तेवढं ऑस्मॉसिसद्वारे परत वॉटर गेन केलं जातं. त्यामुळे सेल काय होत असते? टर्जिड राहत असते. ओके. नंतर इट फॅसिलिटेट सेल टू सेल मुवमेंट ऑफ वॉटर. एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये वॉटरची मुवमेंट होत असते आणि याच्यासाठी कोण हेल्प करतं? ऑस्मॉसिस. ओके. इट ऑफर्स रेजिस्टन्स टू ड्रॉट, फ्रॉस्ट. म्हणजे काय असणार आहे? जरी दुष्काळ पडला तरी त्यावेळी ती सेल आहे तशी व्यवस्थित ठेवायचं काम कोण करतं? ऑस्मॉसिस. दुष्काळ जरी पडला, जर दुष्काळ पडला तर सगळे प्लांट लगेच सुरकुतून जातात का? नाही. त्याच्यामध्ये त्या ड्रॉटला, त्या दुष्काळाला तोंड द्यायची कपॅसिटी त्या प्लांटमध्ये असते. आणि कशामुळं? ओन्ली बिकॉज ऑफ द ऑस्मॉसिस. आणि त्यामुळं पानं गळून पडणे किंवा पानाला हात लावलेला लगेच पानं खाली पडणे, ह्या टाईपची जी प्रोसेस ह्याच्यामध्ये होत नाही. हे होऊ नये, पानं गळून पडू नयेत किंवा प्लॅन्टचं जे स्ट्रक्चर आहे तसं इंटॅक्ट राहावं, यासाठी हे ऑस्मॉसिसची जी प्रोसेस आहे ती इम्पॉर्टंट आहे. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ ऑर सिग्निफिकन्स ऑफ द ऑस्मॉसिस. पहिलं काय सांगितलं? ऑस्मॉसिसशिवाय वॉटर ॲब्सॉर्प्शन होत नाही. रूटमधून जे काही वॉटर ॲब्सॉर्प्शन होतं त्यासाठी ऑस्मॉसिस रिस्पॉन्सिबल आहे. सेकंड, इट मेंटेन द टर्जिडिटी ऑफ सेल. सेल टर्जिडिटी मेंटेन करायचं काम कोण करत असतं? ऑस्मॉसिस. आफ्टर दॅट ऑस्मॉसिस इज फॅसिलिटेट सेल टू सेल मुवमेंट ऑफ द वॉटर. एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये वॉटरची मुवमेंट होण्यासाठी हे ऑस्मॉसिस मदत करत असतं. सी इन द डायग्रॅम. तर या डायग्रॅममध्ये बघा, डिफ्युजनची डायग्रॅम आहे, पण याच्यामध्ये सेलच्या बाहेर साईडहून जे काही वॉटर मॉलिक्यूल आहे ते सेलच्या आत जातात. बरोबर आहे. थ्रू द वॉटर सिलेक्टिव्ह पोअर म्हणजे ॲक्वापोरियनमधून ते आत जातात. दिस इज द स्ट्रक्चर. डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस ह्याच्यामध्ये फार फरक नाही, फक्त देर इज अ डिफरन्स बिटवीन द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. या टाईपची मुवमेंट होत असते. ओके. नंतर इट ऑफर रेजिस्टन्स टू द ड्रॉट. ड्रॉट या कंडिशनमध्ये सुद्धा प्लॅन्ट आहे तसं रेजिस्टन्स करू शकतो, आहे तसं व्यवस्थित राहू शकतो. कशामुळं? तर फक्त आणि फक्त ऑस्मॉसिसमुळं. कारण आहे ते जे काही वॉटर आहे ते मेंटेन करून ठेवायचं काम कोण करत असतं? प्लॅन्ट सेल करत असतात आणि यासाठी ऑस्मॉसिस त्याला हेल्प करत असतं. ओके. दिस इज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ द ऑस्मॉसिस. नाव वी हॅव टू सी अबाउट द फॅसिलिटेड डिफ्युजन. आता फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय असणार आहे? द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे. हे काय आहे? द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ सोल्यूट व्हेन द मेडिएटेड बाय अ कॅरियर इज कॉल्ड द फॅसिलिटेड डिफ्युजन. ॲब्सॉर्प्शन तर काय आहे? पॅसिव्ह आहे, त्याच्यासाठी एनर्जी लागत नाही. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन होतं ऑफ द सोल्यूटचं पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन होताना त्याच्यासाठी जे काही मध्ये लागणारा जो कॅरियर आहे तो कॅरियर जर लागत असेल तर त्याला फॅसिलिटेड डिफ्युजन म्हटलं जातं. ॲब्सॉर्प्शनच्या वेळी जिथं एनर्जीची गरज नाही, विदाऊट एनर्जी जेव्हा वॉटर ॲब्सॉर्ब केलं जातं तेव्हा त्याच्यासाठी लागणारा एखाद्या वेळी जर कॅरियर लागत असेल, जर मध्यस्थी करणारा कोणतरी लागत असेल तर त्याला फॅसिलिटेड डिफ्युजन म्हटलं जातं. दिस इज द डायग्रॅम ऑफ द फॅसिलिटेड डिफ्युजन.
याच्यामध्ये सुद्धा वॉटर मॉलिक्यूल जे काय होते ते ट्रान्सफर होते. हे ट्रान्सफर होताना तिथं कॅरियर म्हणून काय वापरलेलं आहे, वॉटर सिलेक्टिव्ह पोअर म्हणजे काय, ॲक्वापोरियन वापरलेले आहेत. काही प्रोटीन मॉलिक्यूल वापरलेलं आहे का, तर मेम्ब्रेन आहे, लिपोप्रोटीन बनलेलं मेम्ब्रेन आहे. बायफॉस्फोलिपिड काय आहे, तिथं लेयर आहे, पण लेयरच्या मध्ये असणारा जो काही प्रोटीन आहे तो प्रोटीन तिथं काय करून देतं, वाट करून देत असतो. ओके. पार्टिकल्स दॅट आर लिपिड सोल्युबल कॅन इझिली डिफ्यूज थ्रू द लिपोप्रोटीनियस सेल मेम्ब्रेन. जे काही लिपिड सोल्युबल जे काही पार्टिकल आहे ते त्याच्यामधून सहजपणे जाऊ शकतात. पण ज्याच्यामध्ये जे काही असे पार्टिकल असतात की जे लिपिड किंवा प्रोटीनमध्ये मिक्स होत नाही, त्यांच्यासाठी ह्या टाईपचं डिफ्युजन करावं लागतं, एक कॅरियर काहीतरी वापरावा लागतो. तर हे जे काही डिफ्युजन आहे, द डिफ्युजन ऑफ द हायड्रोफिलिक सोल्यूट हॅज टू बी फॅसिलिटेड बिकॉज देअर डिफ्युजन अक्रॉस द मेम्ब्रेन इज डिफिकल्ट. डिफ्युजन जे असेल हायड्रोफिलिक सोल्यूटचं जे काही डिफ्युजन असेल ते फॅसिलिटेड असणार आहे, कारण ह्या टाईपमध्ये असणार, ह्या डायग्रामनुसार म्हणजे फॅसिलिटेड असणार आहे का, तर डिफ्युजन हे अक्रॉस द मेम्ब्रेन होणं सहज नसतं. म्हणजे जे काही असे कंपाऊंड की जे हायड्रोफिलिक आहेत, पाण्यामध्ये मिक्स होतात, पाण्यामध्ये मिक्स होणारे जे कंपाऊंड असतात ते काय होणार आहेत, हे सहजपणे जाऊ शकत नाही का, तर जे स्ट्रक्चर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे, हायड्रोफोबिक आहे. बाहेरच्या साईडचं हायड्रोफोबिक आहे, इंटरनल साईड काय आहे, हायड्रोफिलिक आहे. मग बाहेरून आत जाणं सहजपणे शक्य नाही, त्यामुळे ह्या टाईपचं प्रोटीनची वाट करावी लागते. आणि हे काय झाले, हा झाला कॅरियर, म्हणून त्याला काय म्हटलं तर फॅसिलिटेड डिफ्युजन. फॅसिलिटी केली जाते डिफ्युजन घडवून आणण्यासाठी, काहीतरी फॅसिलिटी, काहीतरी वेगळं स्ट्रक्चर तयार केलं जातं, म्हणून त्याला फॅसिलिटेड डिफ्युजन. डिफ्युजन तर होतं, पण हे डिफ्युजन होताना तिथं काहीतरी फॅसिलिटी केली जाते, एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये हे वॉटर मॉलिक्यूल जाण्यासाठी जी फॅसिलिटी केली जाते त्याला म्हटलं, ते जे काही कॅरियर केलं जातं त्याला म्हटलं तर फॅसिलिटेड डिफ्युजन. ओके. दिस इज द फॅसिलिटेड डिफ्युजन. द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ द सोल्यूट व्हेन द मेडिएटेड बाय अ कॅरियर म्हणून प्रोटीन मॉलिक्यूल किंवा लिपोप्रोटीन मेम्ब्रेन वापरलेला आहे, इज कॉल्ड द फॅसिलिटेड डिफ्युजन. पार्टिकल्स दॅट आर लिपिड सोल्युबल कॅन इझिली डिफ्यूज थ्रू द लिपोप्रोटीनियस सेल मेम्ब्रेन. जे पार्टिकल लिपिडमध्ये सोल्युबल होतात ते सहजपणे लिपोप्रोटीन सेल मेम्ब्रेनमधून जाऊ शकतात, पण जे मिक्स होऊ शकत नाही, जे डिफ्यूज होऊ शकत नाही, जे सोल्युबल नाही, त्यांच्यासाठी वेगळी काहीतरी फॅसिलिटी करावी लागते त्या मेम्ब्रेनमध्ये. आणि ह्या मेम्ब्रेनमध्ये ही जी फॅसिलिटी असते ती कशाच्या स्वरूपामध्ये केली जाते, तर मेम्ब्रेन प्रोटीनच्या स्वरूपामध्ये. आणि हे जे मेम्ब्रेन प्रोटीन्स आहेत ते मेम्ब्रेन प्रोटीन काही अशी साईट तयार करतात की ज्या साईटमधून हे डिफ्युजन होऊ शकतं. त्या डिफ्युजनला आपण काय म्हटलेलं आहे, फॅसिलिटेड डिफ्युजन. आता ह्या डायग्राममध्ये जर बघितलं, ब्ल्यू कलरचं जे स्ट्रक्चर आहे वॉटर सिलेक्टिव्ह पोअर म्हणजे काय आहे, हे प्रोटीन्स आहेत. ह्या प्रोटीनमधून ही वाट तयार झालेली आहे, त्या प्रोटीनलाच काय ना दुसरं नाव आहे ॲक्वापोरियन. ही वाट जी तयार केलेली आहे ती कशासाठी, फॉर द डिफ्युजन. ओके. आता हे जे मेम्ब्रेन प्रोटीन काय केले ही साईट तयार केलेली आहे डिफ्युजनसाठी, आणि त्या प्रोटीनलाच काय म्हणतो आपण, ॲक्वापोरियन्स किंवा आयन चॅनल म्हटलं जातं, कारण एक वाट तयार, चॅनल म्हणजे वाट तयार केलेली असते, ॲक्वापोरियन किंवा आयन चॅनल म्हटलं जातं. आणि these proteins help move substance across membrane without the expenditure of energy. आणि हे जे काही प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये किंवा एका जागेहून दुसऱ्या जागी जे काही सबस्टन्सेस मूव्ह होतात त्याच्यासाठी मदत करतात, विदाऊट एक्सपेंडिचर एनर्जी खर्ची न करता. म्हणून हा पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे. जेव्हा एनर्जी खर्च होते तेव्हा ते ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन असतं, जेव्हा एनर्जी खर्च होत नाही तेव्हा ते काय असणार आहे, पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन असणार. देर इज नो एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट मस्ट बी प्रेझेंट फॉर द मॉलिक्युल्स टू बी डिफ्युज्ड थ्रू फॅसिलिटेड डिफ्युजन. जोपर्यंत कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट त्याच्यामध्ये नसेल तोपर्यंत ही फॅसिलिटेड डिफ्युजन होऊ शकत नाही. एका जागी हाय कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, दुसऱ्या जागी
लो कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. जेव्हा हे कॉन्सन्ट्रेशन इक्विलिब्रियम अटेन करेल तेव्हा ते डिफ्युजन काय होतं, थांबतं. दिस इज अबाउट द फॅसिलिटेड डिफ्युजन. ओके, नाउ द नेक्स्ट इज द वॉटर पोटेन्शियल. तर वॉटर पोटेन्शियल म्हणजे काय आहे, तर आपल्याला माहीत आहे थर्मोडायनॅमिक्स हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ द थर्मोडायनॅमिक्स, एव्हरी कंपोनंट ऑफ द सिस्टीम इज हॅव्हिंग अ डेफिनाइट अमाऊंट ऑफ फ्री एनर्जी विच इज यूज्ड टू डू वर्क. आता थर्मोडायनॅमिक्सच्या प्रिन्सिपलनुसार प्रत्येक कंपोनंट असेल त्या कंपोनंटमध्ये एक ठराविक फ्री एनर्जी असते. ती एनर्जी कशासाठी यूज केली जाते, फॉर द वर्क. प्रत्येक कंपोनंटमध्ये काय असणार आहे, काही प्रमाणामध्ये फ्री एनर्जी असते. ती एनर्जी वर्कसाठी यूज केली जाते. आता जी काही एनर्जी यूज केली जाते तीच एनर्जी म्हणजे त्याला आपण मॉलिक्यूलची जर मुवमेंट होत असेल तर ऑस्मोटिक मुवमेंट म्हणणार आपण त्याला, बरोबर. मॉलिक्यूलची मुवमेंट असेल तर ऑस्मोटिक मुवमेंट ऑफ द वॉटर इज ऑन द बेसिस ऑफ फ्री एनर्जी. वॉटर मॉलिक्यूल जे असतं त्याची मुवमेंटसुद्धा होते म्हणजे फ्री एनर्जी त्याच्यामध्ये काहीतरी असणार आहे. आणि ह्याच फ्री एनर्जी पर मॉलिक्यूल इन द केमिकल सिस्टीम इज कॉल्ड द केमिकल पोटेन्शियल. ह्याच फ्री एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत, प्रत्येक मॉलिक्यूलची जी काही फ्री एनर्जी आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, केमिकल पोटेन्शियल. परत एकदा सांगते, प्रत्येक कंपोनंटमध्ये काही प्रमाणामध्ये काय असणार आहे, फ्री एनर्जी असते. आणि ही जी काही फ्री एनर्जी असते ती फ्री एनर्जी जे असणार आहे त्या केमिकल सिस्टीममध्ये त्याला आपण केमिकल पोटेन्शियल म्हणतो. आणि ही फ्री एनर्जी केमिकल पोटेन्शियल जर आपण पाण्याचं बघितलं तर आपण काय म्हणणार आहोत, त्याला वॉटर पोटेन्शियल. द केमिकल पोटेन्शियल ऑफ वॉटर इज कॉल्ड वॉटर पोटेन्शियल. वॉटरमध्ये असणारी फ्री एनर्जी त्याला आपण काय म्हणणार आहोत, वॉटर पोटेन्शियल. आणि ही जी काही वॉटर पोटेन्शियल आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय द ग्रीक लेटर साय. ओके, कशाच्याद्वारे सिम्बॉल काय ह्याच्यासाठी, साय. ओके, वॉटर पोटेन्शियल ऑफ द प्रोटोप्लाझम इज इक्वल बट द अपोजिट इन साइन टू द DPD. वॉटर पोटेन्शियल काय प्रोटोप्लाझमचं हे काय असणार आहे, इक्वल असणार आहे, पण इट इज अपोजिट टू द साइन ऑफ द DPD. इट हॅज द निगेटिव्ह व्हॅल्यू. आता याचं जे काही युनिट आहे ते युनिट कशाच्या स्वरूपामध्ये असणार आहे, बार्स किंवा पास्कल किंवा ॲटमॉस्फिअरच्या स्वरूपामध्ये याचं युनिट असतं. आता वॉटर पोटेन्शियल हे जे आहे पाण्याचं प्युअर वॉटरचं वॉटर पोटेन्शियल 0 असतं. वॉटर पोटेन्शियल ऑफ द प्युअर वॉटर इज 0. आणि जर आपण त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सोल्यूट ॲड केले तर जे वॉटर पोटेन्शियल आहे ते कमी होतं. तर 0पेक्षा कमी होतं म्हणजे काय होणार आहे, निगेटिव्ह. 0 आहे प्युअर वॉटरचं 0 आहे, त्याच्यामध्ये जर सोल्यूट ॲड केले तर ते काय होतं, अजून डिक्रीज होतं. 0पेक्षा कमी म्हणजे काय होणार आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे सोल्युशनची जी काही व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि त्यामुळं ही जी काही DPD आहे, DPDला दुसरं नाव काय आहे, वॉटर पोटेन्शियल. ऑस्मॉटिक प्रेशरला दुसरं नाव काय आहे, ऑस्मॉटिक पोटेन्शियल. आणि टर्गर प्रेशरला दुसरं नाव काय आहे, प्रेशर पोटेन्शियल. ही तिन्ही नावं लक्षात ठेवा. DPD म्हणजे काय, वॉटर पोटेन्शियल. OP म्हणजे काय, ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजेच ऑस्मॉटिक पोटेन्शियल. TP म्हणजे टर्गर प्रेशर म्हणजेच प्रेशर पोटेन्शियल. इट हॅज ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ह्या सगळ्यांची व्हॅल्यू कशी असते, पॉझिटिव्ह असते. पण वॉटर पोटेन्शियल जे असेल कशाचं, आफ्टर द सोल्यूट ॲडिशन जे वॉटर पोटेन्शियल असेल ती काय असणार आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू असते. ओके, आता वॉटर ऑलवेज फ्लोज फ्रॉम द लेस निगेटिव्ह पोटेन्शियल टू द मोर निगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल. ओके, फ्रॉम हाय वॉटर पोटेन्शियल टू द लो वॉटर पोटेन्शियलमध्ये काय होत असतं, ह्या वॉटरची मुवमेंट होत असते. आता हा जो काही डिफरन्स असेल वॉटर पोटेन्शियलमधला, द डिफरन्स बिटवीन द वॉटर पोटेन्शियल ऑफ द ॲडजसंट सेल डिसाइड्स मुवमेंट ऑफ द वॉटर थ्रू द प्लाझ्मोडेस्माटा अक्रॉस द सेल. दोन जवळचे जर सेल असतील त्याच्यामध्ये डिफरन्स बघितलं जातं, कशाचं वॉटर पोटेन्शियल जास्त आहे हे बघून त्याच्यामध्ये हाय वॉटर पोटेन्शियलकडून लो वॉटर पोटेन्शियलकडे जी काही आयनची मुवमेंट होते
तो त्याचा असणारा डिफरन्स. आणि कशामधून होते? प्लाझ्मोडजमॅटा. प्लाझ्मोडजमॅटा कशामध्ये असतात? सेल वॉलमध्ये असणारं हे स्ट्रक्चर आहे. सेल वॉलमध्ये असणारं स्ट्रक्चर गेल्या वर्षी ॲनिमल सेल, प्लांट सेलचं स्ट्रक्चर झालेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे. रिकॉल करा किंवा ही जी डायग्रॅम आहे प्लांट सेलची ती 2 वेळा डायग्रॅम ड्रॉ करून बघा, लक्षात घ्या, म्हणजे पूर्ण काय होईल? रिकॉल होईल. प्लाझ्मोडजमॅटाचं स्ट्रक्चरमधून एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जे काही आहे वॉटरची मुवमेंट होत असते, फ्रॉम द हाय वॉटर पोटेन्शियल टू द लो वॉटर पोटेन्शियल. ओके. आता हे जे काही आहे वॉटर पोटेन्शियल झाल्यानंतर याच्यामध्ये फॅक्टर्स जे असतात वॉटर पोटेन्शियलला अफेक्ट करणारे किंवा वॉटर ॲब्सॉर्प्शनला अफेक्ट करणारे. आता जे आपल्याला माहीत आहे वॉटर ॲब्सॉर्प्शन कधी अफेक्ट होतं, तर फर्स्ट प्रेझेन्स ऑफ कॅपिलरी वॉटर इज इसेन्शियल. वॉटर ॲब्सॉर्प्शन काय, जेव्हा कॅपिलरी वॉटर असेल तेव्हा वॉटर ॲब्सॉर्प्शन सहजपणे होतं. जर कॅपिलरी वॉटर नसेलच तर वॉटर ॲब्सॉर्प्शन होणार आहे का? नाही, कारण वॉटर ॲब्सॉर्प्शन फक्त कॅपिलरी वॉटरच होतं. आपण बघितलं आहे ग्रॅव्हिटेशनल ॲब्सॉर्प्शन बघितलं किंवा ग्रॅव्हिटेशनल वॉटर बघितलेलं आहे, कंबाईन वॉटर बघितलेलं आहे, हायग्रोस्कोपिक वॉटर बघितलेलं आहे. हे तिन्ही वॉटर प्लांट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. फक्त कोणतं वॉटर ॲब्सॉर्ब करतं? तर कॅपिलरी वॉटर. आणि हे जर कॅपिलरी वॉटर असेल तर प्लांट काय करणार आहे? वॉटर ॲब्सॉर्ब करू शकतो. दुसरं काय आहे? रेट ऑफ वॉटर ॲब्सॉर्प्शन इज मॅक्झिमम ॲट सॉईल टेम्परेचर बिटवीन 20 to 30 डिग्री सेंटीग्रेड. आता वॉटर ॲब्सॉर्प्शन कधी जास्त असणार आहे? जेव्हा सॉईलचं टेम्परेचर 20 ते 30 डिग्री असेल तेव्हाच वॉटर ॲब्सॉर्प्शन जास्त असणार आहे. जर सॉईलचं टेम्परेचर कमी असेल तर वॉटर ॲब्सॉर्प्शन होणार नाही. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये वॉटर ॲब्सॉर्प्शन जास्त होतं ॲज कम्पेअर्ड टू रेनी सीझन अँड विंटर. ओके. पावसाळ्या आणि हिवाळ्यामध्ये वॉटर ॲब्सॉर्प्शन कमी होतं. का? तर हवामान काय असतं? गार असतं, त्यामुळे वॉटर ॲब्सॉर्प्शन जास्त होत नाही. पण उन्हाळ्यामध्ये वॉटर ॲब्सॉर्प्शन जास्त होतं. ओके. का? तर टेम्परेचर, सॉईल टेम्परेचर हे इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याच्यामध्ये. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन सॉईल वॉटर रिड्यूस द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. जर सोल्यूटचं प्रमाण त्या सॉईलमध्ये जास्त असेल तर वॉटर ॲब्सॉर्प्शन कमी होतं. सोल्यूटचं प्रमाण जास्त असेल तर वॉटर ॲब्सॉर्प्शन कमी होणार, आणि सोल्यूटचं प्रमाण कमी असेल तर वॉटर ॲब्सॉर्प्शन जास्त होणार. ओके. पुअरली एरिएटेड सॉईल शो पुअर ॲब्सॉर्प्शन रेट. जर सॉईल पुअरली एरिएटेड म्हणजे भुसभुशीत जर सॉईल असेल तर वॉटर ॲब्सॉर्प्शन जास्त होणार. जर गच्च बसलेली सॉईल असेल तर वॉटर ॲब्सॉर्प्शन कमी होत असतं. त्यामुळं आपण शेतामध्ये पण सध्या काय करत असतो? वारंवार भांगण करत असतो. का? तर त्याच्यामध्ये जी काही झाडाच्या मुळाशी असणारी जी काही तण असेल तण काढून टाकणेसुद्धा हा एक आपला त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. पण त्याच्या साईडची जी काही माती असेल ती माती काय करत असतो? आपण एरिएटेड करत असतो, भुसभुशीत करत असतो. आणि त्यामुळं जेव्हा एरिएटेड सॉईल असेल तेव्हा त्याच्यामध्ये काय होणार आहे? वॉटर ॲब्सॉर्प्शन जास्त होतं. नंतर इन्क्रीज्ड ट्रान्सपिरेशन ॲक्सेलरेट द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर इन द इरिगेटेड सॉईल. जर ट्रान्सपिरेशन जास्त असेल तर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन जास्त असणार आहे. वॉटरचं रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन कधी जास्त असणार आहे? जेव्हा ट्रान्सपिरेशन जास्त असेल. ट्रान्सपिरेशन कधी जास्त होतं? उन्हाळ्यामध्ये. मग रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन कधी होणार आहे? उन्हाळ्यामध्ये. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त प्लांट काय करत असतात? वॉटर ॲब्सॉर्ब करत असतात. कारण उन्हाळ्यामध्ये जेवढं पाणी ॲब्सॉर्ब केलं जातं तेवढंच ट्रान्सपिरेशनसुद्धा होत असतं. ट्रान्सपिरेशन जास्त, ॲब्सॉर्प्शन जास्त. ट्रान्सपिरेशन कमी, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर कमी. हे काय आहेत? फॅक्टर्स आहेत. दीज आर द five factors which are affect the water absorption. First, the presence of capillary water. Second, the soil temperature. Third, high concentration of the solute in the soil. Fourth, aeration of the soil. And fifth, increase the transpiration rate. ओके. हे 5 काय फॅक्टर्स आहेत जे वॉटर ॲब्सॉर्ब करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण प्लाझ्मोलायसिस बघूया. तुमच्यासाठी होमवर्क आहे डिफ्युजन आणि ऑस्मॉसिसमधला डिफरन्स नोट डाऊन करा, लिहून काढा. ओके. याच्यावर प्रश्न असतो.
दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. राईट द डिफरन्स बिटवीन द ऑस्मॉसिस अँड डिफ्युजन. ओके, कमीत कमी 6 डिफरन्सेस तयार करा, कारण 3 मार्काला आलं तर हे 6 लिहिता यावेत. ओके, थँक्यू.